हे बघा मित्रांनो, मी स्वतः ॲनालिसिस करून हे जे सर्व शेअर्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मी कोणाकडूनच सजेशन वगैरे घेतलेलं नाही आहे. मी स्वतः माझ्या पद्धतीनं ॲनालिसिस करतो, स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स काढतो, त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या पैशावर रिस्क घेतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो. मी कोणालाही सजेशन वगैरे देत नाही. फक्त आणि फक्त आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे ते म्हणजे नॉलेज. ते वैयक्तिक स्वतः तुम्ही तुमच्या पद्धतीने नंतर मी जसं ॲनालिसिस करतो आहे किंवा मी जसे व्हिडिओज पोस्ट करताना जसं काही त्यामध्ये नॉलेज वगैरे तुम्ही बघत असता, त्या पद्धतीचं नॉलेज यूज करून तुम्हीसुद्धा असा पोर्टफोलिओ तयार करू शकता. हे बघा, PPL फार्मा असेल, टाटा पॉवर असेल, टाटा स्टील असेल, ट्रायडंट असेल, विप्रो असेल, झोमॅटो असेल, ट्रायडंट असेल, परत पुन्हा SBC असेल. हे छोटे-छोटे जे स्टॉक आहेत ना, त्याच्यामध्ये आपण थोडंसं नॉर्मल जरी क्वांटिटी टाकून दिली तरी काही हरकत नाही. फक्त एकच आहे की हे जे मिड कॅप, स्मॉल कॅपवाले जे स्टॉक असतात त्याच्यामध्ये होईल तेवढी रिस्क कमी घेत जा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पॉकेटवरती जास्त ताण येणार नाही. हां, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट वगैरे जर करायची असेल किंवा मग स्विंग ट्रेडिंग वगैरे जर करायची असेल, तर माझ्या तर मते तुम्ही सुरुवात ही ब्लू चिप स्टॉक्सपासून करा आणि त्याच्यानंतर हळूहळू मिड कॅपमध्ये या. कारण की कसं असतं, त्याच्यामध्ये रिस्क थोडीशी असते, बट त्याच्यामध्ये आपण रिवॉर्ड पण थोडंच कमवतो, पण एक आपल्याला भीती नसते. पण हे जे लहान लहान जे स्टॉक्स आहेत ना, त्याच्यामध्ये भरपूर भीती असते आणि सो त्यामुळे त्या लहान स्टॉकमध्ये तर काय, माझं तर एक मत आहे, तुम्ही कधी ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग वगैरे काही करू नका. ओके, सो चलो, थँक्यू.